नागपुर के यशोधरा नगर थाना क्षेत्र में पुराने पैसों के लेन देन का विवाद खूनी संघर्ष में बदल गया। पुलिस के अनुसार 20 जुलाई की रात करीब 11:30 बजे पीड़ित अपने एक मित्र के साथ बाइक से वन देवी चौक की ओर पुल से जा रहा था। इसी दौरान मुख्य आरोपी सैयद इकरम सैयद मुस्ताद अपने साथी अज्जू उर्फ घनश्याम के साथ पीछे से आया और उनकी बाइक को टक्कर मार दी। बाइक से गिरते ही आरोपियों ने पीड़ित पर चाकू से ताबड़तोड़ हमला कर दिया। हमले में युवक के पेट, पीठ और बगल पर गंभीर चोटें आई। घटना की सूचना मिलते ही यशोधरा नगर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी। त्वरित कार्रवाई करते हुए पुलिस ने मुख्य आरोपी सैयद इकरम को गिरफ्तार कर न्यायालय में पेश किया, जहां से उसे पुलिस रिमांड पर भेज दिया गया। फिलहाल दूसरा आरोपी अज्जू उर्फ घनश्याम फरार है, जिसकी तलाश जारी है। पुलिस यह भी जाँच कर रही है कि इस वारदात में कोई अन्य आरोपी भी शामिल था या नहीं। पोलीस ठाणे यशोधरा नगर येथे दिनांक 20/7/2026 रोजी अपराध क्रमांक 543/2026 कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामधील जो फिर्यादी आहे हा शिवनगर वनदेवी चौकात राहणारा आहे। त्याचा जो मित्र आहे सैयद इकरम सैयद मुस्ताक हा त्याचा मित्र असून त्याचे आणि याचे पैशाच्या देवाणघेवाणीचा वाद होता। सदर वादातून काल रात्री 11:30 वाजता हे आपल्या मित्रासोबत बाईकवर वनदेवी चौकाकडे माजिरी पुलावरून जात असताना यातील जो आरोपी आहे इकराम व त्याचा एक मित्र अज्जू उर्फ घनश्याम जगतीर वय 31 वर्ष हा पाठीमागून आला आणि त्यांनी गाडीला धडक देऊन फिर्यादीला खाली पाडले व इकरामने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने त्याच्या पोटावर, पाठीत आणि बगलेत वार करून जखमी केले। त्याच्यावरनं पोलीस स्टेशन यशोधरानगर येथे गुन्हा दाखल असून त्याचा तपास PSI अनंत पाटील हे करीत आहे। सदरचा वाद हा जुन्या पैशाच्या देवाणघेवाणीवरला आहे। ह्याच्यामध्ये जो आहे सैयद इकरम सैयद मुस्ताक हा काल रात्री अटक करण्यात आला असून त्याला आज रोजी मान्य न्यायालयात PCR कामी पाठवण्यात आले आहे। ह्याच्यामध्ये सखोल तपास करून अन्य जो फरार आरोपी आहे अज्जू उर्फ घनश्याम जगतीर याचा शोध चालू असून आणखीन कोणी आरोपी याला सामील आहे याचा सुद्धा आमचे तपास पथक तपास करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।